तर तुम्हाला काय वाटतं, की अजून कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत, जेणेकरून मुलांचं म्हणजे जे शिक्षण आहे, ते अजून सोयीस्कर होईल? या ठिकाणी आता सांगायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे होणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघायला गेलं तर हे जे चित्राचं प्रदर्शन असतं, आता कलेच्या दृष्टीतून मी बोलतो. हां. चित्राचं प्रदर्शन असतं तर छोटे-छोटे कमी खर्चात आपण चांगली कलाकृती तयार करू शकतो. बरोबर. पण ह्या कलाकृती विक्रीसाठी किंवा कलाकृती घेणारे जे आहेत, हे पण आपण तसे शोधले असते, तर अर्थार्जन चांगलं होईल विद्यार्थी दशेचं. बरोबर, बरोबर. मग त्यांचं विक्रीचं केंद्र. हो. थोडक्यात आता हे जे चित्र काढलेले आहेत, ही काही फ्लेक्सवर काढलेली आहेत. फ्लेक्सची मागची बाजू आहे, कॅनव्हास हा खर्चिक होतो खूप. बरोबर. मग फ्लेक्सची मागची बाजू पांढरा शुभ्र असतो, त्यावर ॲक्रेलिक कलर छान दिसतात. हो, हो. त्याच्यानंतर अगदी साधे साधे न्यूजपेपर आहेत. हम्म. त्या न्यूजपेपरवर पण पेंटिंग, म्हणजे विकतच साहित्य खूप घेतलं पाहिजे असं नाही. मग न्यूजपेपरवर सुद्धा आपण एक चांगली कलाकृती तयार करू शकतो. हम्म. किंवा हे टाकाऊ ज्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा पासून चांगली कलाकृती तयार करू शकतो. मग ह्या ज्या कलाकृती आपण करतो ह्या आपल्याकडेच संग्रहित होतात. त्याला मार्केट मिळण्याकरिता आपल्यासारखा ह्या माध्यमातून जर बाहेर गेला तर अशा तयार केलेल्या वस्तू आपण बाहेर सुद्धा विकू शकतो. म्हणजे मुलांना कळणार की ह्या आपल्या कलेला काय किंमत आहे. बरोबर, बरोबर. आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळेल, प्रोत्साहन मिळेल. की बाबा मी कलेला काहीतरी म्हणजे किंमत देखील मिळते, ते अजून करतील ते. कारण मी बघितलं कलादालनमध्ये खूप छान छान अशी चित्र आहेत जे मुलांनी काढली आहेत. सर, आता तुम्ही एवढी वर्ष तुम्ही टीचिंग करताय, शिकवताय मुलांना, तुम्हाला एवढ्या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय फरक जाणवला? हा जो काय चाललेला पिढीचा खेळ आहे त्यामध्ये मोबाईल मध्ये मुलांचा जास्त वेळ जातो. मग हा जो मोबाईलचा आहे तो सदुपयोग त्यांना सांगणं गरजेचं आहे. बरोबर. मग मुलांमध्ये आपल्या त्यावेळची मुलं आणि आताची मुलं यामध्ये बराच फरक झाला, कारण भौतिक सुविधा वाढल्या आहेत. नैतिक ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून नैतिकता अनैतिकता काय ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. म्हणजे कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर ही मुलं आपण स्वतःच निर्णय घेत असतात, त्यांच्यावर ताबा नसतो, त्यामुळे काही वाईट कृत्य घडताना दिसतात. पण ह्या विद्यार्थ्यांना जर एक योग्य मार्ग, योग्य संस्कार जर लहान वयातच लावले तर ही पुढचा आपला मार्ग सोडत नाही, योग्य दिशेने चालतात. त्यामुळे ह्या शिक्षणाबरोबर संस्काराचं शिक्षण सुद्धा होणं गरजेचं आहे, जेणेकरून बाहेर गेल्यानंतर, शहरात शिकायला गेल्यानंतर त्यांची पावलं वाईट दिशेला ओढणार नाही. आणि ह्याचा फायदा पालकांना होईल, शाळेला होईल आणि त्या संपूर्ण जीवनासाठी त्याच्या घडण्यासाठी होईल. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे की संस्कार सुद्धा घडणं आणि त्या संस्कार घडवणाऱ्या शाळा निर्माण होणं गरजेचं आहे.